आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित शाळेचा 10वी बोर्ड परीक्षा 2023चा निकाल 100% लागला असून संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे यांनी 10वी बोर्ड परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात। यामध्ये न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव गेले 9 वर्षापासून 100% निकालाची परंपरा आहे। मुक्ताई प्रशाला पिंपळगाव घोडे देखील 100% निकाल लागला आहे। तसेच जनता विद्या मंदिर घोडेगाव तसेच भाग शाळा सालचा निकाल 96% लागला असून यावर्षी सेमी व मराठी माध्यमांच्या वर्गातून 85 विद्यार्थी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मध्ये आले आहेत। तर इंग्लिश मीडियम स्कूल मधील 74 पैकी 57 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये आले आहेत, तर फर्स्ट क्लास मध्ये 17 विद्यार्थी संख्या आहे। यंदाच्या वर्षी मराठी व इंग्रजी विषयात बहुसंख्य गुण विद्यार्थ्यांना मिळाले। इंग्लिश विषय शिक्षिका सरला शितोळे मॅडम यांच्या विषयात 70 मार्क्स प्राप्त केलेले 38 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आहे। तर न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगावच्या शिक्षिका सुषमा थोरात मॅडम यांच्या मराठी विषयामध्ये 90च्या पुढे मार्क्स मिळालेले 14 विद्यार्थी संख्या आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहुयात। मी अविनाश शिवाजी कळंबे, प्राचार्य जनता विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज घोडेगाव, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित जनता विद्या मंदिर घोडेगाव व भागशाळा सालगाव यांचा एकत्रित निकाल 95.86% लागलेला आहे। एकूण 120 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झालेले होते। त्यापैकी 116 विद्यार्थी पास झाले, 5 विद्यार्थी नापास झाले। शेकडा निकाल 95.86% लागलेला आहे। विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक काळे शुभम रवींद्र याला 462 गुण मिळून तो 92.40% गुणांनी उत्तीर्ण झालेला आहे। त्याचप्रमाणे क्रमांक 2 चा विद्यार्थी इंगवले सारंग भगवान याला 439 गुण प्राप्त करून 87.80% गुण मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे तिसरा क्रमांक अभंग श्रेया सचिन या विद्यार्थिनीचा आलेला आहे। तिला एकूण गुण 434 मिळालेले आहे व तिला एकूण शेकडा गुण 86.80 मिळालेले आहेत। एकंदरीत मागील वर्षी निकाल 94.44% होता, यावर्षी निकाल 95.86% झालेला आहे। यावर्षी एकूण शेकडा टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे आणि ह्यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री तुकाराम शेठ काळे साहेब, त्याचप्रमाणे सचिव अक्षय शेठ काळे साहेब, चेअरमन राजेश शेठ काळे साहेब, त्याचप्रमाणे सर्व संस्था पदाधिकारी व संचालक, त्याचप्रमाणे मार्गदर्शक यांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे निकालाची टक्केवारी वाढलेली आहे। असं सहकार्य त्यांचं आम्हाला लाभत राहो। त्याचप्रमाणे आमचे सर्व जे शिक्षक सहकारी आहे त्यांनीही तळमळीने विद्यार्थ्यांना मनापासून शिकवले आणि त्यामुळे गुणवत्ता वाढ यावर्षी दिसून आलेली आहे। यावर्षी परीक्षा ही अतिशय कडक पद्धतीने झालेली आहे, अतिशय त्यामुळे हा निकाल नक्कीच चांगला आहे असं मी जाहीर करतो आणि यापुढेही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठिंबाने निकाल वाढवण्याचा आम्ही सर्व जण प्रयत्न करू अशी मी इच्छा व्यक्त करतो। कालला एकूण विद्यार्थी 16 होते, त्यापैकी 15 विद्यार्थी झाले व 1 विद्यार्थी नापास झाला। त्यांचा एकूण निकाल 93.75% लागला आणि फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनमध्ये 86 विद्यार्थी आलेले आहेत। या सर्व विद्यार्थ्यांचं संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व सहकारी अध्यापकांचं अभिनंदन व्यक्त करतो। जनता विद्या मंदिरची विद्यार्थिनी 10वी पर्यंत मी याच शाळेत शिक्षण घेतलं। आज आमचा निकाल लागला, 92% हायस्ट झालेला आहे आणि 100% शाळेचा निकाल लागलेला आहे। सर्व जनता विद्या मंदिर शाळेतील शिक्षकांचे मी खूप आभारी आहे की त्यांनी आमच्याकडून एवढं करून घेतलं आणि एवढ्या चांगल्या मार्कांनी आम्हाला मार्क पाडण्यास आम्हाला खूप सहकार्य केलं
आमच्या पालकांचे सुद्धा खूप सहकार्य लाभले, जे की आज आम्हाला चांगले टक्के पडून आम्ही कुठेतरी आज आनंदी आहोत. सर्व विद्यार्थ्यांचे 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे माझ्याकडून अभिनंदन. आज जो 10वी बोर्डाचा निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ संचालित असणाऱ्या सर्व शाळांचा निकाल हा अत्यंत चांगला लागलेला आहे. त्यामध्ये न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव या शाळेचा निकाल 100% लागलेला आहे. तसेच मुक्ताई प्रशाला पिंपळगाव याही शाळेचा निकाल 100% लागलेला आहे. तसेच जनता विद्या मंदिर घोडेगाव भागशाळा साल याही शाळेचा निकाल हा 96% लागलेला आहे. तसेच सेमी इंग्लिश मीडियम याही शाळेचा निकाल 100% लागलेला आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने विद्यार्थिनींचे संस्थेच्या वतीने मनापासून स्वागत करीत असताना मी सर्व मुख्याध्यापक असतील, सर्व शिक्षकवृंद असेल, शिक्षकेतर कर्मचारी असतील, त्याचबरोबर पालकवर्ग असेल, या सर्वांचे मी संस्थेच्या वतीने मनापासून मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हा लागलेला निकाल निश्चितच आम्हा संस्थेला बळ देणारा असेल असे मी मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.